श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण कोजागिरी पौर्णिमेची कथा पाहणार आहोत। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी देवी पृथ्वीवर भ्रमण करून जो जागरती म्हणजे कोण कोण जागरण करत आहे हे पाहते आणि जागरण करत असताना त्या व्यक्तीचे कल्याण करते। फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे। वीरभद्र नामक एक सावकार होता। तो आणि त्याची पत्नी खूप धार्मिक होते। त्यांना 2 कन्या होत्या। त्यांनी आपल्या मुलींना देखील धर्मपालनाचे धडे दिले होते। ते घरात सर्व वृत्तवैकल्य करत असत। मोठी बहीण खूप श्रद्धाळू आणि धार्मिक होती, तर लहान बहीण फक्त तितक्याच तितकं कसं तरी जमून नेत असे। दोघीही शरद पौर्णिमा व्रत करायच्या। मोठी बहीण पौर्णिमेचं व्रत पूर्ण पाळायची। या दिवशी लक्ष्मी पृथ्वी तलावर असते, त्यामुळे मोठी बहीण तिच्या स्वागतासाठी मसाल्याचे दूध आटवत असे व जागरण करत असे। रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करून ती ते दूध सर्वांना वाटत असे। इंद्र, ऐरावत व लक्ष्मीचे पूजन करत असे। चंद्राची पूजा करून रात्री आनंदात जागरण करत असे। देवी सुद्धा कोण जाग आहे हे पाहत असते असं म्हणतात, त्यामुळे ती जागरण करत असे। रात्री चंद्राला औक्षण करत असे, परंतु लहान बहीण व्रत अर्धवट सोडून झोपून जायची। तिचे आई वडील नेहमी तिला समजवत असे, पण तिच्यात मात्र तीळ मात्रही फरक पडत नव्हता। कालांतराने दोन्ही बहिणींचे विवाह झाले। दोघीही घरी सुख समृद्धीही चांगली होती। मोठ्या बहिणीला 2 मुले झाली। ती खूप आनंदात होती, पण धाकटी बहीण मात्र सर्व सुख असूनही फार दुःखी होती। कारण धाकट्या बहिणीची मुलं जन्म घेताच मृत होत होती। हे कशामुळे होत आहे हे मात्र त्यांना कळत नव्हतं। त्यामुळे एका तपस्वी ऋषींना बोलावून तिने आपली व्यथा मांडली व कारण विचारले। तेव्हा ऋषी म्हणाले, मुली, तू पौर्णिमेच्या दिवशी अपूर्ण व्रत करत असल्यामुळे ही दशा तुझ्या मागे लागली आहे। तुझ्या मुलांचा अकाली मृत्यू होत आहे। हे सारं ऐकून धाकट्या बहिणीला आपण केलेल्या चुकीची आठवण झाली। तिने पुन्हा हात जोडून त्यांना त्याविषयी मार्ग दाखवा म्हणून सांगितले। तेव्हा ऋषी म्हणाले, मुली, तू पौर्णिमेच्या दिवशी योग्य व्रत पाळल्यास तुझी मुले जिवंत राहतील। त्यानंतर ती ऋषी तिला आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले। ऋषींनी सांगितल्यानुसार वीरभद्राच्या धाकट्या मुलीनं विधिवत पालन करून शरद पौर्णिमेचे व्रत केले। काही काळानंतर तिला मुलगा झाला, पण तोही लवकरच मरण पावला। तेव्हा मात्र ती खूपच दुःखी झाली की इतकं सारं व्रत कैवल्य करून देखील माझ्या नशिबी पुन्हा दुःख आलं। तिने मृत झालेल्या मुलाला पाठीवर झोपवलं आणि कापडानं झाकलं। आपल्या बहिणीला मुलगा झाला म्हणून तिला भेटण्यासाठी मोठी बहीण आली होती। बहीण आपणास भेटावयास आली आहे म्हणून तिने मोठ्या बहिणीला बसायला जागा दिली। मोठी बहीण बसणार इतक्यात तिचा स्पर्श मृत बाळाला झाला आणि ते बाळ रडू लागले। मोठी बहीण रागाने म्हणाली, मी जरा या मुलाच्या शरीरावर बसले असते तर हा मुलगा मेला असता। यावर धाकटी बहीण म्हणाली, तो तर आधीच मेला होता। तुझ्या स्पर्शाने, पुण्य कर्माने तो जिवंत झाला आहे। आपण दोघी बहिणी शरद पौर्णिमा व्रत करायचो, पण तू ते पूर्ण करायचीस आणि मी अर्धच सोडून जायचे। माझ्या चुकीमुळे माझी मुले जगत नव्हती, पण तुझ्या पुण्याईमुळे हे मूल जिवंत झाले आहे, असं तिने थोरल्या बहिणीला सांगितलं। या प्रसंगानंतर दोघी बहिणींनी संपूर्ण नगरात ही कथा सांगितली। शरद पौर्णिमा व्रत पूर्ण करण्यास कशी संतती सौभाग्य लाभतं आणि त्याच्या संततीस
दीर्घ आयुष्य प्राप्त होतं हेही लोकांना सांगितले. तेव्हापासून हे व्रत मोठ्या प्रमाणात केले जाऊ लागले. विवाहानंतर पहिल्या शरद पौर्णिमेपासून हे व्रत सुरू करावं. या शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेची आणखी एक कथा प्रचलित आहे. प्राचीन काळी मगध देशात वलिद नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो खूप संस्कारी होता, परंतु तो खूपच दरिद्री ब्राह्मण होता. तो अगदी मनापासून सर्व काम करत असे. पण इथे ब्राह्मण जेवढा सज्जन होता, त्याची पत्नी तेवढीच दुष्ट होती. तिला आपण दरिद्री आहोत या गोष्टीचा नेहमी दुःख होत असे. आपल्याकडेही चांगली धन दौलत असावी, आपणही श्रीमंत असावे असे तिला वाटत असे. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत असे. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित देखील करत असे. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तवणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर रागाने तो एका झाडाखाली बसून राहिला. रात्र झाली तरी त्याला घरी जायचं काही मन होत नव्हतं. जशी मध्यरात्री झाली तशी तेथे नागकन्या आली. तो दुःखी बसलेला पाहून त्यांनी त्याला त्याच्या दुःखाचे कारण विचारले. तेव्हा त्याने सर्व हकीकत सांगितली आणि आपल्या दरिद्रीपणामुळे आपली पत्नी आपल्यावरती कशी वैतागते हे देखील सांगितले. त्या दिवशी आश्विन मासातील पौर्णिमा होती. तेव्हा नागकन्येने त्याला शरद पौर्णिमेच्या व्रताची माहिती सांगितली. तिने शरद पौर्णिमेच्या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा करावी. उपवास, पूजन व जागरण या तिन्ही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या पहरी लक्ष्मी व इंद्र यांचे पूजन करावे व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करावी. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देवपितरांना अर्पण करून आस्पेष्टांना द्यावे. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा. अशा प्रकारे नागकन्येने ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत सांगितले. ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याची पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले. पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस असतो असे मानले जाते. त्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो. चंद्राची किरणे विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. श्रीकृष्ण 16 कलांचे अवतार मानले जातात. द्वापार युगात वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा केली होती. वृंदावनात निधिवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करून वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात. श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना देखील केली जाते. मध्यरात्री कोजागिरीचा उत्सव साजरा करतात. दूध आटवून मध्यरात्री अगदी 12चे चंद्रप्रकाशात ते सर्वजण प्राशन करीत असतात. चंद्रप्रकाशात
असे आटवलेले दूध म्हणजेच अमृत होय. जो कोणी ते पिईल, जागे राहील, त्याला त्या अमृताची प्राप्ती होईल, अन्यथा नाही. अशी कथा आहे की रात्री 12 वाजता अश्विनी अप्सरा येऊन विचारतात, कोण जागरती, म्हणजे कोण जागे आहे, आणि जो कोणी जागा असेल त्याला ते अमृत देतात. ही झाली कथा. पण त्यातील रहस्य काय असावे? जागृत कोण आहे? कोण जागतो? भगवंत गीतेत म्हणतात, या निशा सर्व भूतांना तस्या जागर्ती समयी यस्या जागर्ती भूतानी ना निशा पश्यये मुने. श्लोक 69-69 अध्याय 2. भौतिक लाभाकरता सारे जण जागृत असतात, परंतु संयमी त्या लाभाकरता झोपलेला असतो, म्हणजेच उदासीन असतो. परंतु ज्या अध्यात्म प्राप्तीकरता इतर निद्रास्त असतात, तेव्हा संयमी जागृत असतो. म्हणूनच कोण जागतो, कोण जागरती? जो संयमी साधक आहे तो. अशा साधकालाच अमृतत्व प्राप्त होते. कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुकडून फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते. या दिवशी घराघरांत नवीन धान्य आणलेले असते. भात, नाचणी, वरी इत्यादी प्रकारच्या धान्यांची एक प्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातही केले जाते. अशी प्रथा कालविवेक या ग्रंथात नोंदवलेली दिसते. घरासमोर लावलेल्या हर तऱ्हेच्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यासाठी लक्ष्मी असते. यासाठी नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात. मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात. नवी म्हणजे आंब्याच्या पानांत भात, वरी, नाचणी यांच्या लोंबी, तसेच करडू व झेंडूची फुले इत्यादी बांधून केलेली जुडी. प्रांतानुसार कोजागिरी साजरी करण्याची पद्धत. कोजागिरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून शरद पूनम नावाने साजरी केली जाते. मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा ही पूजा केली जाते. या निमित्ताने नव्याने लग्न झालेल्या मुलींच्या घरून तिच्या सासरी जावयासाठी भेटवस्तू पाठवण्याची विशेष पद्धत आहे. हिमाचल प्रदेशात या निमित्ताने जत्रा भरते. राजस्थानी स्त्रिया या दिवशी शुभ वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात. धार्मिक वृत्तीचे राजपूत या रात्री चंद्राची पूजा करून शेतकऱ्यांना शर्करायुक्त दूध देतात. हरियाणामध्ये आश्विन पौर्णिमेला दुधाची खीर बनवून ती रात्री चांदण्यात ठेवतात व सकाळी खातात. ओडिशामध्ये शरद पौर्णिमेला कुमार पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गजलक्ष्मी देवीची पूजा करतात. या दिवशी देवीच्या जोडीने चंद्र आणि सूर्य यांचीही पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमेला बंगाली लोक लौकी पूजो असे म्हणतात. या दिवशीच्या लौकी पूजेमध्ये बंगाली लोक शहाळी व ताजे नारळ वापरतात. नारळात साखर, दूध, तूप आणि सुकामेवा घालून केलेला विशेष गोड पदार्थ या दिवशी कमलात बसलेल्या लक्ष्मीला अर्पण केला जातो. तांब्याचा कलश किंवा मातीच्या कुंभावर आणि शहाळ्यावर शेंदराने बंगाली हिंदू स्वस्तिक चिन्ह
मधल्या बोटाने आणि ओल्या लाल सिंदुराने काढतात. या दिवशी शंख व कमळाच्या फुलाबरोबर श्री लक्ष्मी नारायणाची पूजा करतात. बनारस येथे या दिवशी वैष्णव संप्रदायाचे भक्त सोहळा साजरा करतात. कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मंगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो. देवी लक्ष्मी चरणी हीच प्रार्थना. कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनलला सबस्क्राईब करून, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.